हरे कृष्ण, जय शिवराय. सकाळी सकाळी फ्रेश होऊन गेलो व्यायामाला. स्ट्रेचिंग करून पुशअप्स, हनुमान दंड आणि रामदंड मारले. त्यानंतर इतर योगा आणि तुलासनवर जास्त वेळ दिला, ज्याला स्केल पोज असेही म्हणतात. हे योगासनांमधील एक महत्त्वाचे आसन आहे. या आसनाचा नियमित सराव केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. या आसनामुळे हाताचे सांधे, मनगट, आर्म्स आणि खांदे बळकट होतात. पोटाच्या स्नायूंना मजबूत आणि टोन करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत, ज्यामुळे पोटाचा भाग सुडौल राहतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते आणि गॅस तसेच पोट फुगल्यासारखी पोटाच्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी देखील तुलासन मदत करते. हे आसन शरीर आणि मनाचे संतुलन वाढवते, पाठ मजबूत करते, मन शांत ठेवते, तणाव आणि चिंता कमी करते, स्नायू मजबूत बनवते आणि झोपेची समस्या दूर करते. त्यानंतर सात्विक नाश्ता करून मी निघालो श्री जगन्नाथ मंदिरामध्ये. तेथे जाऊन श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैयाला फराळाचा भोग दाखवला. रत्नागिरीमध्ये मारुती मंदिरजवळ सेल कॅम्पस शॉपमध्ये चांगले आयफोन आणि इतर मोबाईल मिळतात असं मी ऐकलं होतं. मला फक्त व्हिडिओ क्वालिटी बेटर करायची होती म्हणून हवा होता, बाकीच्यांसारखा शो ऑफ करायला नको होता. मग त्यांनी 10,000चा आयफोन SE दाखवला, तर कॅमेरा क्वालिटी एकदम सुपर होती. मग इकडून तिकडून कॉल करून पैशांचा बंदोबस्त केला आणि आणला माझा पहिला आयफोन घरी. तुम्ही पण कधीतरी या शॉपला नक्की व्हिजिट द्या, छान मोबाईल आहे तिथे. नंतर मग एक बोट कंपनीचा ओरिजिनल 20,000 mAhचा पॉवर बँक घेतला, कारण आयफोनची बॅटरी तेवढीशी पॉवरफुल नसते. उद्या आम्ही वृंदावन यात्रेला जाणार आहोत, तर तिथे आयफोनची बॅटरी उतरली तर व्हिडिओ करायला प्रॉब्लेम होईल. मारुती मंदिर नाचणे रोडला असलेल्या आशापुरा एक्सेसरीज शॉपमध्ये जाऊन आयफोनचे बॅक कवर आणि स्क्रीन गार्ड बसून घेतले. तिकडे पाहिले तर खूप व्हरायटीचे बॅक कवर त्यांच्याकडे अवेलेबल होते. जवळपास सर्व मोबाईलचेच बॅक कवर त्यांच्याकडे अवेलेबल होते. नंतर मग घरी येऊन भगवंतांच्या समोर आयफोन ठेवला आणि श्री नारायण लक्ष्मींचा फोटो काढून वॉलपेपर ठेवला. त्यांना प्रणाम करून नामजप आणि भागवत श्रवण करून गेलो नाईट शिफ्टला. राधे राधे.